हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे माझ्या फ्रेंडची हळद, तर आम्ही तिकडेच जातोय। मी तयार होते, कर्ल वगैरे केलेत मी, आता मेकअप राहिलाय तोही करून घेते लगेच। तसं तर आम्हाला 7 वाजता जायचं होतं, पण आता झालेत 7:30, उशीर झालाय। पण आवरते मी पटकन। सृष्टी पण येणार आहे माझ्यासोबत। मेकअपचा पूर्ण व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल। आणि मग इथं मी तेच तयार होत होते आणि फाउंडेशन वगैरे लावलं। हळद असल्यामुळे थोडासा सिंपल मेकअप करायचा होता। तर बघा मी अशी तयार झाली, हा माझा लुक आहे हळदीचा। मेकअप वगैरे केलाय जसा जमला तसा। आता निघूया। बघा इकडे 8 वाजले, 7:45, तर पटकन म्हणजे 2 मिनिटातच पोहोचतो आम्ही। सृष्टी तर तयार झाली, माझं पण झाले। आणि कर्ल केले होते, तर माझे सिल्की केस असल्यामुळे 2 मिनिटाच्या वर कर्ल्स राहतच नाही, थोडे थोडे राहिले जातात। ठीक आहे, छान दिसते। चला, एक 2 मिनिटाच्या अंतरावरतीच कार्यालय आहे घरापासून, खूप जवळ। थांब मला बसू दे इकडनं। हा बरं ठीक आहे, घे फिरून। हे माझे केस खराब होतील। आलो बघा लगेच, म्हणजे 2च मिनिट लागले यायला आम्हाला। आणि आले, आणि गाडीवर येईपर्यंतच माझे कर्ल्स राहिले नाहीत। म्हणलं होतं ना जास्त वेळ राहतच नाहीत माझे कर्ल्स। ते सेटिंग स्प्रे मारायला पाहिजे होता मी। सृष्टी चला। आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला, हिनं पण ब्लॉग बनवते, तर हिचे पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा। मी हिचं चॅनेलचं नाव वगैरे देते, तुम्ही हिचे पण ब्लॉग नक्की बघा। प्रमोशनचे पैसे घेतले बघ। नाही नाही, डायरेक्ट जेवायचे तिथं चालूत काय आपण? कार्यक्रम कुठे आहे? इथंच आहे, कोणीच आलं नाही। मीच सगळ्यात पहिले आले वाटते मला तर। खूप लवकर आलो का? छान केलं डेकोरेशन। ही माझी फ्रेंड, जिचं की लग्न आहे, तुम्ही आत्ताच पाहिलं व्हिडिओमध्ये। आत्ताच रडते का काय ती? त्यांचा आधी कुठला कार्यक्रम आहे? वाघींचा आहे आता, त्यानंतर मग हळद आहे। कृपया वेळेला महत्त्व देऊन कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। वाघींचा वगैरे झालंय, आता ती गेली तयार व्हायला हळदीसाठी। आणि नवरीला तर वेळ लागतोच, पण आता मला बोर व्हायला लागलंय। आणि माझी एक पण फ्रेंड आली नाही आज हळदीसाठी, मी एकटीच आली, म्हणून मी सृष्टीला घेऊन आली, नाहीतर हिला आणलं नसतं मी। आणि म्हणते मी फक्त जेवायला आली। लागली आता 9 वाजले, उशीर झाला। पण आता उद्या सगळ्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या फ्रेंड्स दिसतील। सगळ्या म्हणजे आहेतच आमचा 4-5 जणीचा ग्रुप तेवढा। किती खुश आहे नवरी बघा। ते नको जाऊन ये पटकन, जा। मी नाही येत, जा बंद करेल हे पण, जा। झालं का? लावली हळद? हा, कोण आली अचानक ओळख ना पागल। पिवळे झाले कान, सगळ्या कानातलं लागले। जेवायला आली होती, हिच्यासोबत हळद केलं लोकांनी। सुंदर पुरी बघितले नाही झालं। अरे बापरे। जेवण आता सर्व झाले आणि सगळे बसले जेवायला, आम्ही पण बसले। हिला तर खूप जास्त भूक लागली होती, हो ना? तिला अर्धा ताट झालं की जेवायला चालू केली। आता मी जेवते, खूप भूक लागली मला पण। मस्त जेवण झालं आता आमचं, आणि आता निघालोय, कारण की अजून प्रोग्राम होता त्यांचा काहीतरी, आंघोळ घालणं आणि त्यानंतर गुग्गळ काहीतरी असतं त्यांच्याकडे, तर ते होतं। पण खूप लेट झाल्यामुळे आम्ही निघालोय, पण जेवण खूप छान होतं। सृष्टी गाडी आणायला गेली। मला खरं तर ते बघायचं होतं गुग्गळ वगैरे काय असते ते, म्हणजे आमच्याकडं नसतं, पण हिच्या इकडं असतं, त्यामुळे मला बघायचं होतं की कसं असतं ते। पडणार होतीस ना? पडणार होती ती, तर मला बघायचं होतं कसं असतं ते, पण उशीर झाला म्हणून निघतोय आता। नंतर कधी व्हिडिओमध्ये वगैरे बघून घेते। तर चलते घरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।